या उपोषणाला पाठिंबा द्यायला माझ्यासोबत आलेले आमचे दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते प्रदीप हासे, जालिंदर बोडके, सोनवणे सर, हरिभाऊ फापादे, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे आणि उपस्थित ग्रामस्थ. सर्वप्रथम मी सचिन वाकचौरेला श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या जे उपोषणाला बसलेले कुटुंबीय आहेत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही दारूबंदी आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते सहभागी आहोत. आज 26 ऑगस्ट, बरोबर 1 महिन्यापूर्वी 26 जुलैला ही घटना घडली. त्यामुळे जो संयम दाखवायला हवा तो गावकऱ्यांनी दाखवलेला आहे. जी संधी द्यायला हवी ती दिलेली आहे. पण 1 महिना होत आल्यानंतर सुद्धा जर मुख्य आरोपी त्यातले सापडत नसतील तर गावकऱ्यांनी आंदोलन करण्यात काय चूक आहे गावकऱ्यांची? आज डी.के. गोल्डन सारखी व्यक्ती की जी अखिल भारतीय स्तरावरचं काम करते, राज्य स्तरावरचं काम करते, आपल्या तालुक्याचा खरं तर हा अभिमान आहे. अशी व्यक्ती की ज्यानं एक अशा प्रकारचं संशोधन केलंय की ज्या संशोधनातून अनेक आरोपी सापडतात आणि अनेक लोक गावामध्ये निर्धास्तपणे राहू शकतात. अशा व्यक्तीवर या तालुक्यामध्ये उपोषणाची वेळ येणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याचं मला विलक्षण वाईट वाटतं. काय मागणी यांची? यांची मागणी ही आहे की 2 किंवा 3-4 आरोपींनी त्याला मारलेलं नाहीये तर त्याच्या मागचा जो ब्रेन आहे किंवा त्याच्या मागचे जे मुख्य आरोपी आहेत ते मुख्य आरोपी तुम्ही अटक केले पाहिजे. वर्तमानपत्रातल्या बातम्यातून आपल्याला फक्त घटना कळाली, पण आता डी.के. गोर्डे जो तपशील सांगत होते तो अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांना ज्या पद्धतीने मारलं तितक्याच वाईट पद्धतीनं सचिन वाकचौरेला मारलं की काय अशी शंका यावी असा तो सगळा तपशील आहे. 3 दिवस आरोपी त्याला जखमी अवस्थेत घेऊन फिरतात. इतक्या वाईट अवस्थेमध्ये त्याला मारणं, त्यातलं क्रौर्य हे अत्यंत धक्कादायक आहे. आणि म्हणून त्यांची जी मागणी आहे सीडीआर तपासण्याची ती अत्यंत योग्य आहे. मग त्या प्रश्नाचं मूळ कशात आहे? ते मूळ दारूमध्ये. मी माझ्या मुलाचं नाव जितक्या वेळा घेतलं नसेल तितक्या वेळा सचिन वाकचौरेचं नाव घेतलेलं आहे. गेले 10 वर्ष अकोले तालुक्यामध्ये आम्ही 12 वर्षापासून जवळपास दारूबंदीची लढाई करतो आहे. आणि या दारूबंदीमध्ये सचिन वाकचौरे, सचिन जाधव हा सर्वात जास्त दारू पुरवण्याचं काम या तालुक्यामध्ये करतोय. या सचिन जाधवला अटक करावी, सचिन जाधवला तडीपार करा म्हणून आम्ही सातत्यानं दारूबंदी आंदोलनाच्या वतीनं सातत्यानं मागणी करत राहिलो. कारण या तालुक्यामध्ये सचिन जाधवने जेवढा उन्माद घातला दारूच्या प्रश्नावर, दारू पुरवण्यामध्ये, गाड्या घेऊन संगमनेरला जायचं, संगमनेरहून इकडे मधल्या जवळच्या मार्गे गणोरा मार्गे इकडे घुसायचं, इथे दारू टाकायची, विरगाव फाट्यावर दारू टाकायची आणि इंदोरी फाट्यावर दुकान चालवायचं. धांबोडी फाटा, विरगाव फाटा आणि इंदोरी फाटा हे 3 ठिकाणं सचिन जाधवने अक्षरशः नासून टाकली. आणि सचिन जाधवनं जो उन्माद केला त्याच्याबद्दल अगदी फार एसपी पासून सगळ्या मिटिंगांमध्ये आम्ही सचिन जाधवचं नाव टाकत होतो की सचिन जाधवला तडीपार करा. पण एक्साईजनं, पोलिसांनी सचिन जाधवच्या बद्दल कडक भूमिका घेतली नाही. आज जसं हे सांगत होते की 36 गुन्हे दाखल आहेत सचिन जाधव, 36 गुन्हे. आणि शेवटी या क्रूर सचिननं दुसऱ्या सचिनचा बळी घेऊन आज त्याचा संसार उद्ध्वस्त केलेला आपण बघितलं. आणि म्हणून मगरुरी येते कशातून? कायदा वाकवण्याचा माज या दारूवाल्यांमध्ये येतो. याचं कारण असं की त्यांना कायद्याची भीतीच वाटत नाही. हजारो माणसं दारू पिऊन मारतात, त्यात 1 जण मेला तर कुठं बिघडलं अशी त्यांची मानसिकता आहे. आणि म्हणून या दारूच्या प्रश्नावर पोलीस आणि एक्साईज यांची सुद्धा या गुन्ह्यामध्ये सचिन जाधवला पाठीशी घातल्याची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही. आणि म्हणून ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी की याची जबाबदारी पोलिसांनी एक्साईज घेणार का असं मी एक बातमी
सगळ्या वृत्तपत्रांमध्ये टाकले. आणि म्हणून अनेकांना असं वाटतं की आम्ही काय ते अवैध दारू घेऊन बसलोय, अवैध दारू 12 वर्ष आम्ही लढतोय. पण परवा ब्राह्मणवाड्यामध्ये आंदोलन झालं. एक तरुण पोरगा गाडी चालवताना दारू पिऊन गावामध्ये सगळ्यांच्या समोर गेला. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये 6 मृत्यू ब्राह्मणवाड्यामध्ये केवळ फक्त अवैध दारूने झालेले. या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात ती आपण जर संख्या काढली, मी ती आता काढणार आहे, तर मी जबाबदारीने सांगतो की 100 पेक्षा जास्त तरुण मृत्यू हे गेल्या 5 वर्षामध्ये अकोले तालुक्यामध्ये दारूने सापडतील. इतकी भयानक परिस्थिती. कोरोनानं जितकी माणसं मेली नाही त्याच्यापेक्षा जास्त माणसं या अवैध दारूनं महाराष्ट्रामध्ये मेलेली आहेत. शाहूनगर मध्ये मध्यंतरी मी अभ्यास केला होता. 398 कुटुंबामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 23 मृत्यू झाले होते. आणि मग शाहूनगर मध्ये 23 असतील तर प्रत्येक गावागावात जर मोजले तर ती संख्या 100 पेक्षा जास्त होईल असा माझा अंदाज आहे. आणि म्हणून अकोले तालुक्यातली ही जी लढाऊ जनता आहे, ही लढाऊ जनता गप्प बसणार आहे का, हा मला या उपोषणाच्या निमित्ताने प्रश्न विचारायचा. एक सचिन जाधव आपण आत टाकला, पण प्रत्येक गावामध्ये आज सचिनचे भाऊबंद उभे आहेत की जे आज दारू विकतायत, जे मगरूर झालेले आहेत. आणि उद्या सचिन वाकचौरे सारखे अनेक बळी हे अवैध दारू विक्रेते घेऊ शकतात. पैशाने त्यांच्या डोळ्यावर माज आलेला आहे, मगरुरी आलेली आहे आणि ते अनेकांचे जीव घेऊ शकतील अशी परिस्थिती आहे. आणि मग पिंपळगाव निपाणीच्या या उदाहरणातून अकोले तालुक्यातल्या जनतेनं शिकण्यासारखं हे आहे की तुमच्या गावातली गुन्हेगारी तुमच्या घरातल्या तरुण लेकरांचा जीव घेऊ शकते. आणि म्हणून गावागावातल्या माणसांनी आता या तालुक्यातली दारू, अवैध दारू हद्दपार करणं आणि त्याचबरोबर लायसन्सची दारू सुद्धा कमी करत ती सुद्धा दुकानं बंद करायचा प्रयत्न करणं हीच खऱ्या अर्थानं सचिन वाकचौरेला आदरांजली ठरेल असं मला वाटतं. आणि म्हणून मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो की गोरडे सर जी भूमिका मांडतायत, ज्या मागण्या करतायत, त्याच्याबद्दल पोलीस काय करतात. त्याने साधा प्रश्न विचारला की पोलीस कोठडी का वाढवून मागितली नाही. दुसरा मुद्दा ते सीडीआरचा उपस्थित करतात, त्या मुद्द्याबद्दल सुद्धा गावाचं समाधान होईल याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि जर व्हिडिओ कॉलद्वारे त्या हत्या पाहणारे किंवा त्याला माहिती देणारे, सूचना देण्याचे प्रकार जर घडले असतील त्याच्याबद्दल हे केलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने गावकरी अत्यंत शांतपणे त्यांची भूमिका मांडतायत, तेव्हा पोलिसांनी आणि प्रशासनातल्या सगळ्या घटकांनी हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याच्यामध्ये कुठेही प्रशासनाच्या विरोधाची भूमिका नाही. तर आमच्या गावामधला एक तरुण मारला गेलाय, त्याच्या हत्येची चौकशी झाली पाहिजे. आज इतकी लहान लेकरू त्या सचिन वाकचौरेला आहे, त्या लेकराने आता कुणाकडे पाहायचं, कुठं वडील त्याने आठवायचे. आणि म्हणून या गावाच्या संयमाचा अंत पाहू नका. आणि पिंपळगाव निपाणीच्या नागरिकांना सुद्धा मला विनंती करायची की प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं, प्रत्येक गावामध्ये इकडचं तिकडचं असतं, पण या प्रश्नावर संपूर्ण गावाने संघटित झालं पाहिजे. नुसतं पिंपळगाव निपाणी नाही तर मी गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव इथल्या सुद्धा नागरिकांना आवाहन करील की हा पंचक्रोशीचा प्रश्न म्हणून आपण बघितलं पाहिजे. या तांबोळी फाट्यावरच्या सचिनच्या दारू दुकानानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आणि आजही डोंगरगाव मध्ये दारू विकली जाते, आजही गणोऱ्यात दारू विकली जाते, आजही हिवरगाव मध्ये दारू विकली जाते, आजही विरगाव फाट्यावर दारू विकली जाते. आणि म्हणून या भागातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि या पट्ट्यामध्ये दारूचा थेंब विकला जाणार नाही याच्यासाठी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. डी.के. गोरडे ज्या पद्धतीचं आंदोलन करतायत ते शांततामय आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रशासनानं एक जाणती भूमिका घेऊन हे आंदोलन संपवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. मी अकोले तालुक्याच्या दारूबंदी आंदोलनाच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करतो आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये दारूबंदी आंदोलन राहील अशी ग्वाही देऊन मी थांबतो. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट,
गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.